राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या सख्या भावाचा जाणीवपूर्वक गेम केल्याची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी 31 मेला भाजपने त्यांची यादी जाहीर केली होती। यात सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेमधून भाजपने धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर केली। ही उमेदवारी जाहीर होताच साताऱ्यात मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळालं। या उमेदवारीवरून नाराज झाले शेखर गोरे। महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे इतके नाराज झाले की त्यांनी थेट त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली। थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन त्यांनी व्हॉट्सॲपला एक स्टेटस ठेवला, जो आता सातारा जिल्ह्यात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे। शेखर गोरेंनी थेट फडणवीस साहेब, मी नक्की कुठे चुकलो असं म्हणत देवेंद्र फडणवीसांना उमेदवारी का नाकारली याबाबत प्रश्न विचारला। एवढंच नाही तर मी शांत आहे पण संत नाही असं म्हणत त्यांनी थेट इशाराही दिला। पण या उमेदवारी नाराजी नाट्यात शेखर गोरेंचा रोख नक्की कोणाकडे होता याबाबत सध्या आता साताऱ्यात चर्चा रंगली आहे। कारण सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उमेदवार निवडीत मंत्री जयकुमार गोरेंनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। ज्या धैर्यशील कदम यांना उमेदवारी मिळाली आहे ते मंत्री जयकुमार गोरेंचे अत्यंत जवळचे मानले जातात। एवढंच नाही तर या उमेदवार निवडीत थेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांचाही शब्द चालला नसल्याचं दिसतंय। जयकुमार गोरेंनीच देवेंद्र फडणवीसांना धैर्यशील कदम यांचं नाव सुचवल्याचं बोललं जातं। यामुळंच मंत्री जयकुमार गोरेंनीच आपल्याच सख्ख्या भावाचा गेम केल्याचं बोललं जातंय। एवढंच नाही तर शेखर गोरे मागच्या 2024च्या मानखटाव मतदारसंघातून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते। पण ऐनवेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची समजूत काढत त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता। त्या बदल्यात त्यांना योग्य वेळी योग्य संधी देऊ असा शब्द दिल्याचं बोललं जातं। पण ही योग्य वेळेची योग्य संधी अजून तरी आल्याचं दिसत नाही आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीपासून झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठी शेखर गोरे इच्छुक होते, पण प्रत्येक वेळी निवडणुकीत त्यांना डावलण्यात आले। यामुळेच आता तरी शेखर गोरेंना संधी मिळेल असं बोललं जात होतं, पण पुन्हा एकदा शेखर गोरेंच्या पदरी निराशाच आली। यामुळेच शेखर गोरेंनी थेट आपली नाराजी व्यक्त केली। नक्की मंत्री जयकुमार गोरेंनीच आपल्या भावाचा गेम केलाय का की देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही? शेखर गोरेंचा नेमका राजकीय इतिहास काय आहे ज्यामुळं ते थेट फडणवीसांना आव्हान देत आहेत? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। शेखर गोरे यांचा राजकीय इतिहासाचा विचार केला तर त्यांचा संपूर्ण प्रवास हा अत्यंत संघर्षाचा आणि आक्रमक राहिला आहे। त्यांनी स्वतःच्या हिमतीवर मतदारसंघात कार्यकर्त्यांची एक मोठी फळी निर्माण केली आहे। त्यांचा निवडणूक लढवण्याचा इतिहास पाहिला तर तो प्रचंड चुरशीचा आणि त्यांचे सख्खे बंधू जयकुमार गोरे यांच्या विरोधातील संघर्षानेच भरलेला दिसतो। 2014च्या विधानसभा निवडणुकीत शेखर गोरे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून म्हणजेच रासपकडून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती। त्यावेळी त्यांचे भाऊ जयकुमार गोरे हे काँग्रेसकडून रिंगणात होते। दोन सख्खे भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या लढतीकडे लागलं होतं। या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत जयकुमार गोरे विजयी झाले होते, तरी शेखर गोरेंनी घेतलेली लाखाच्या घरातील मतं त्यांच्या राजकीय ताकदीची साक्ष देणारी ठरली। पराभवाने खचून न जाता शेखर गोरेंनी मतदारसंघात आपला जनसंपर्क अधिक मजबूत केला। त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। मात्र युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला। त्यात जयकुमार गोरेंनी भाजपात प्रवेश केला। जयकुमार गोरेंना भाजपने उमेदवारी दिल्यानं शेखर गोरे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता। 2019ची ही निवडणूक गोरे बंधूंमधील वादाचा सुवर्णकाळ मानली जाते, जिथे दोघांनी एकमेकांवर जोरदार राजकीय हल्ले केले होते। या निवडणुकीतही जयकुमार गोरे अतिशय निसटत्या फरकानं विजय झाले आणि शेखर गोरेंना पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं। परंतु प्रत्येक निवडणुकीत मिळालेली मोठी मतं आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि बाजार समिती यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतःच्या पॅनलच्या जोरावर मिळवलेली सत्ता यामुळं शेखर गोरे हे मतदारसंघातील वजनदार नेते म्हणून ओळखले जाऊ लागले। अनेक वर्ष चाललेला हा सख्ख्या भावांमधील राजकीय संघर्ष 2024च्या विधानसभा निवडणुकीत अचानक संपला, जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी या वादात मध्यस्थी केली। 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीसांनी शेखर गोरे यांची समजूत काढली
आणि त्यांना भाजपचे अधिकृत उमेदवार जयकुमार गोरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा सल्ला दिला। भविष्यात येणाऱ्या योग्य संधीत त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल आणि त्यांना आमदारकीची संधी दिली जाईल असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता असं म्हणतात। देवेंद्र फडणवीसांच्या या शब्दावर आणि आश्वासनावर पूर्ण विश्वास ठेवून शेखर गोरे यांनी आपला 13 वर्षांचा वैयक्तिक आणि राजकीय संघर्ष बाजूला ठेवला। त्यांनी जयकुमार गोरेंना पाठिंबा दिला नाही तर स्वतःच्या कार्यकर्त्यांची संपूर्ण फौज त्यांच्या प्रचारामध्ये उतरवली। याचा परिणाम असा झाला की नेहमी अगदी कमी मताधिक्याने जिंकणारे जयकुमार गोरे 2024च्या निवडणुकीत तब्बल 50,000 मतांच्या फरकानं विजय झाले। शेखर गोरेंनी दाखवलेल्या या मोठ्या मनामुळं आणि त्यागामुळं मंत्री जयकुमार गोरेंचा विजयाचा मार्ग सुकर झाला आणि मान खटावर गोरे कुटुंबाचं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झालं। मात्र या निवडणुकीनंतर झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या प्रत्येक निवडणुकीत शेखर गोरे हे आशेनं संधीची वाट पाहत राहिले, पण प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी फक्त निराशाच पडली। आणि आता तर त्यांच्या हक्काच्या मानल्या जाणाऱ्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतही त्यांना डावलण्यात आल्यानं त्यांच्या संयमाचा बांध अखेर तुटला आहे। या संपूर्ण उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत आणि नाराजी नाट्यात सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती म्हणजे मंत्री जयकुमार गोरे यांनी खेळलेल्या छुप्या डावाची। सातारा जिल्ह्याच्या राजकारणात खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजघराण्यांचा शब्द अंतिम मानला जातो। मात्र या विधान परिषद निवडणुकीत या दोन्ही राज्यांना बाजूला सारून मंत्री जयकुमार गोरे कमालीचे वरचढ ठरल्याचं पाहायला मिळालं। जयकुमार गोरे यांनी अत्यंत हुशारीनं आणि राजकीय ताकद पणाला लावून देवेंद्र फडणवीस यांच्याकडं स्वतःचे कट्टर समर्थक आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नावाचा आग्रह धरला। धैर्यशील कदम हे जयकुमार गोरेंच्या गोटातील अत्यंत विश्वासू आणि जवळचे नेते मानले जातात। जयकुमार गोरेंनी भाजप वरिष्ठ पातळीवर अशी काही फिल्डिंग लावली की स्वतःच्या सख्या भावाला ज्याने काही महिन्यांपूर्वीच आपल्याला निवडून आणण्यासाठी रक्त आटवलं होतं त्याला डावलून त्यांनी धैर्यशील कदम यांना उमेदवारी मिळवून दिली। याच कारणामुळं साताऱ्याच्या राजकीय गोटात आता अशी जोरदार चर्चा सुरू आहे की मंत्री जयकुमार गोरेंनी जाणीवपूर्वक आणि पद्धतशीरपणे आपल्या सख्या भावाचा गेम केला आहे, जेणेकरून भविष्यातही मतदारसंघात आपल्या विरोधात कोणताही अंतर्गत पर्याय किंवा समांतर शक्ती निर्माण होणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला नाही की मंत्री जयकुमार गोरेंनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली या प्रश्नानं आता जोर धरला आहे। ज्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे त्या धैर्यशील कदम यांचा राजकीय इतिहास जर पाहिला तर तो देखील साताऱ्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचं नाव आहे असं दिसतं। धैर्यशील कदम यांनी यापूर्वी सातारा जिल्ह्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं असून पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे। विशेष म्हणजे महायुतीमधील जागा वाटपाच्या आणि पक्षांतर्गत समीकरणांमध्ये ते नेहमीच मंत्री जयकुमार गोरे यांच्या भूमिकेला पाठिंबा देत आलेले आहेत। त्यामुळेच मंत्री जयकुमार गोरेंनी या निवडणुकीत आपली सर्व शक्ती धैर्यशील कदम यांच्या पाठीशी उभी केली। आता या जागेवर महायुतीकडे विशेषतः भाजपकडे स्पष्ट बहुमताचा आकडा असल्यानं धैर्यशील कदम यांच्या विजयाचा मार्ग सोपा मानला जात आहे। संख्याबळाचं गणित महायुतीच्या बाजूनं पूर्णपणे झुकलेलं असलं तरी शेखर गोरे यांच्या उघड बंडखोरीमुळं आणि तीव्र नाराजीमुळं भाजपला स्थानिक पातळीवर मोठा फटका बसण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। शेखर गोरेंनी दिलेला हिशोब चुकता करण्याचा इशारा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपसाठी नक्कीच डोकेदुखी ठरू शकतो। आता या राजकीय भूकंपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय तोडगा काढतात, मंत्री जयकुमार गोरे आपल्या भावाची मनधरणी कशी करतात आणि शेखर गोरे खरंच काही मोठा निर्णय घेतात का हे पाहणं येणाऱ्या काळात अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मंत्री जयकुमार गोरेंनी आपल्या सख्या भावाचा गेम केला आहे का की फडणवीसांनी शब्द फिरवला आहे? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तसंच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।